हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे. तर आज आमचा आहे सोनमर्गचा प्लॅन. तर आम्ही सगळे रेडी झालो. तर त्यासाठी आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचा. आम्ही चाललो खाली. नाश्ता वगैरे आम्ही करत आहोत, ब्रेकफास्ट वगैरे सगळेजण मिळून. आणि त्यानंतर आम्ही हॉटेलच्या बाहेर खूप छान व्ह्यू आहे, आम्ही तिथं भरपूर फोटो काढलेले. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि हे बघा सगळेजण टेम्पो ट्रॅव्हल आमची सोबतच होती आमच्या शेवटच्या दिवसापर्यंत. तर आम्ही बसलेलो गाडीमध्ये आणि आम्ही निघालो गुलमर्गला. तर चला मग. हॅलो गाईज, तर आम्ही जाणार आहोत गुलमर्गला. तर तिकडे खूप सारं स्नो आहे. तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत. तर फोटो नाही काढायची म्हण. हॅलो गाई म्हण ना, आम्ही स्नो बघायला चाललो. आम्ही खूप मजा करणार म्हण ना पटकन. मी स्नो बघायला चाललो. आम्ही खूप मजा करणार. मी खूप मजा करणार आहोत. हो, खूप मजा करायची आपल्याला. तू खेळणार की कसे खेळणार का स्नो मध्ये? मध्ये बलबटीले बनवते आणि मनके बनवते. त्यासाठी टेडी बनवणार, टेडी बनवणार, स्नोमॅन बनवणार आहे मी. तू पण बनवणार? मी तुझ्या अंगावर स्नो फेकणार. नाही का? मी छोटी आहे. छोटी आहे. हे व्हिडिओ श्रिया, तू एक्साइटेड आहे जाण्यासाठी? काय काय करणार स्नो मध्ये? मी तिकडे मजा करणार आहे. स्नोमॅन बनवणार आहे. अजून ते गोले बनवणार आहे. गोले बनवणार. आणि अजून मी खूप एक्साइटेड आहे. हो ना, तिकडे जायला खूप मजा येते. तिकडे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. कसं वाटलं? हा बोला आता. अनुज बोला. बोल बोल. हा बोल बोल. चल थँक्यू. आता खूप एन्जॉय करणार. खूप एन्जॉय करायचं आज आम्हाला. हो ना मैया? बोलले मी. मी हे पण घेणार आहे. रडकं चालू आहे. हॅलो, वी आर रेडी फॉर गुलमर्ग. वी आर सो मच एन्जॉय. गुलमर्गला जाणार आहे आम्ही. तेच नको सगळं सांगितलं तिनं. तुम्ही पण या मग. आजी, आम्ही आता आमच्या स्पॉटला आलेलो आहोत. तर समोर आम्ही रेंटवरती घेतले कोट, जॅकेट आणि गमबूट. तर 300 रुपयाला दोन्ही मिळतं, म्हणजे जॅकेट आणि बूट हे दोन्ही मिळून 300 रुपयाला आम्ही रेंटवरती घेतलं सगळ्यांनी. आणि त्या बाजूलाच हे पण होतं, हँड ग्लोव्ज वगैरे होते. 100 रुपयाला आम्ही घेतलेले, कारण का खूप इथं बार्गेनिंग तर आम्ही 300ला म्हणालो. तर 300 रुपयात त्यांनी आम्हाला रेंटवरती दिलेलं. आता आम्ही आमच्या स्नो पॉईंटवर आलेलो आहोत. हे बघा आम्ही आलो इथं गुलमर्गला. मस्त स्नो आहे, छान. 2 मिनिट. तर इथं स्लेजवरती बसून ते असं ओढायचं असतं. तर त्याच्यावरती बसून आपल्याला 3-4 पॉईंट दाखवतात त्यांनी. तर त्याच्यासाठी तिथं म्हणजे तिकीट वगैरे काढत होते. 550 रुपये काहीतरी होतं पर पर्सन. हे खूप जास्त सांगत होते, 1000, 800, 900, पण आम्ही 550वर आणलेलं. आम्ही मेंबर पण जास्त होतो. आणि स्की वगैरे सगळंच होतं. हे वरती जाऊन शंकर, अक्षत आणि आरुष आणि अनुज जाऊन वरती जाऊन स्की करून आले. आणि तोपर्यंत आम्ही खाली रीलवाले दादांना डील केली आम्ही. तर रीलवाले भरपूर तुम्हाला मिळतील इथं असे मुलं. तर त्याच्यासोबत मी डील केलेली. तो 200-250 म्हणत होता, तर 150ला मी डील केली. म्हणजे 150 रुपयाला एक रील. अशा हिशोबानं आम्ही खूप साऱ्या रील बनवलेल्या तुम्हाला पुढे दिसतील. आणि खूप मज्जा केल्या. आणि अजून एक महत्त्वाचं, आम्ही जीन्स आणि टॉप घालून गेलेलो. आम्ही त्याच्यावरच आम्ही म्हणजे साडी गुंडाळली. आणि आम्ही साडीवरचे पण आमचे फोटो आणि रील वगैरे झालेले. तर
म्हणजे टी शर्ट घातलेलं आणि एक वरचं टी शर्ट काढून टाकलं आणि आतमधून दुसरं टी शर्ट होतं फुल स्लीवचं, त्याच्यावर साडी आम्ही नेसली. तर असा आमचा जुगाड होता साडीचा आणि तो आमचा सक्सेस झालेला. तुम्ही पण असं करू शकता, कारण दिवसभर साडीवर नाही राहू शकत आपण. मग जीन्सवरती आम्ही साडी नेसलेली. तर खूप सारे रील केले आणि खूप मुलांनी वगैरे मज्जा केली, स्की वगैरे केली. आणि फक्त आमचं एक राहिलं की आम्हाला गंडोला राईड नाही मिळाली, त्याचं तिकीट नाही मिळालं. ॲक्च्युली आम्ही जाण्याच्या एक दिवस अगोदरच सुरू झालं, त्यांचं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम त्यामुळे आम्हाला तिकीट वगैरे नाही मिळालं. एक दिवस अगोदर सुरू झालेलं, त्यातकाल ते पण नाही मिळालं मला. ठीक आहे, बाकी सगळं आम्ही एन्जॉय केलेलं. ईशान तू काय बनवायला? स्नोमॅन. अक्षत तू बघू इकडे बघ. ओहो आरुष, अनु तू काय बनवायली? माय श्रेया तू? व्हेरी गुड. माऊ तू काय बनवायली? ए चल चल चल, मॅजिक बनवायली. व्हेरी नाईस. खूप मस्ती केली आणि खूप साऱ्या रील बनवल्या. आणि तो कसं सोबतच आम्हाला रील करून, आम्हाला एडिटिंग करून, सॉन्ग वगैरे लावून आम्हाला देत होता. तर आम्ही खूप दमलेलो इथं. मग मॅगी खायला आम्ही थांबलेलो इथं. तर सगळेजण मॅगी खात होतो. जास्त महाग नाही, 50 रुपयालाच होती मॅगी. तर मॅगी वगैरे खाल्ली, थोडा रेस्ट केला, कारण लहान लहान मुलं पण आहेत आमच्यासोबत त्यामुळे. आणि मग आम्ही पुन्हा खेळायला निघालो. काय झालं? इथं स्की रायडिंग आहे आणि समोर गंडोला राईड आहे, पण आमचं तिकीट नसल्यामुळे आम्हाला नाही मिळत. हे बघा पूर्ण व्ह्यू. समोर जे आहे ते गंडोला राईड. हो तिथे गंडोला. हे बघा, मी स्लेजवर बसून आमचे पॉईंट झाले सगळं आणि पाहणं झालं. आता आम्ही खालती येत आहोत. तर स्लेजवरून मी व्हिडिओ घेत आहे. पाठीमागे बघा शंकर आहेत, असं ओढत आम्हाला नेत आहेत हे लोक. हे बघा, आणि आता आम्ही खाली येत आहोत. चल, इथं वर शिव मंदिर आहे. हे इथं चला चला. वाव, व्ह्यू पहा इथं मस्त दिसत आहे. छान इथं आम्ही दर्शन वगैरे केलं आणि आम्ही आता खाली निघालो. झालं आमचं सगळं. संध्याकाळ म्हणजे 5 वाजले. आता आम्ही सकाळी 11:30-12 वाजता आलेलो इथं. दिवसभर खूप मज्जा केली, खूप धिंगाणा केला आणि आता सगळेच दमलो आम्ही. आता दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघालो आमच्या गाडीजवळ. आणि समोर आमचे साडीवरचे फोटो वगैरे आहेत आणि रील पण लवकरच टाकेल मी.
सगळे फोटो वगैरे पहा आमच्या सगळ्या. आणि तुम्हाला पण असं आयडिया आवडली असेल तर आमचा जुगाड आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.